नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आजची रेसिपी आपली आहे शिमला मिरची। तर शिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारची बनवतात, तर आपण आज वेगळ्या प्रकारची बनवणार आहोत। चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया आपण। वेगळ्या प्रकारची म्हणजे आपल्याला हिरव्या वाटणाची ही शिमला मिरची बनवायची आहे। तर हिरव्या वाटणाची बोललं तर त्याच्यात व्हिडिओमध्ये मी काही वेगळ्या टिप दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर हे बघा, ह्या मी 4 शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा कट करून घेतल्या आहेत। आपल्याला याच्यामध्ये बी नाही ठेवायचं आहे, हे सगळं मी बी काढून घेतलेलं आहे। जसे आपण भरीत बनवतो ना वांग्याचं, तशी ही मिरची मी कट करून घेतलेली आहे। आणि हे त्याचं साहित्य आहे, म्हणजे वाटण करायचं। आता ही मिरची आपल्याला हिरव्या वाटणामध्येच बनवायची आहे, कुठलेही वाटण भाजून नाही घ्यायचं, फक्त मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आणि ह्याला आहे ना हिरवं खोबरं, हे ओलं खोबरंच वाटायचं आहे, सॉरी। हे ओलं खोबरं घेतलंय मी, शेंगदाणे घेतलेत भाजून, हे बघा। आणि या 5-6 मिरच्या लसूण घेतलाय, 1 इंच आलं घेतलंय आणि हे मी कोथिंबीरीचं देठ घेतलेत, याने वाटणाला चव चांगली येते। 1 कांदा घेतलाय, तो पण कच्चा, आणि हे 4-5 मिरच्या घेतल्यात। आणि हे जिरं आपल्याला त्या वाटणामध्येच वाटायचं आहे। आणि मोहरी, ह्याच्यासाठी फोडणीसाठी मोहरी, आणि काय खडे मसाले घेतलेत, 1 तेजपत्ता, हा थोडा तुकडा दालचिनीचा आहे, 3 काली मिरी, लवंग आणि चक्री फूल अर्ध, हा फोडणीसाठी कढीपत्ता, आणि हळद, चवीनुसार मीठ, आणि हे जिरे आपल्याला वाटणामध्येच वाटायचं आहे। फोडणीसाठी हा 1 कांदा आहे, 1 टमाटर घेतलाय कापून, आणि कोथिंबीर आहे। चला तर आता हे आपण वाटण करून घेऊया। तर आता आपली कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेते। इथे मी 2 चमच्याचं तेल टाकलेलं आहे, 2 चमचे। तेल गरम झाले का आपल्याला हे खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, चक्रफूल, आणि हे लवंग, आणि काली मिरी। थोडे आपल्याला मोहरी टाकायचे, आता आपण इथं जिऱ्याचा वापर नाही करायचा, कारण आपण जिरे वाटणात घेतलेले आहे। कढीपत्ता टाकलाय थोडा, आता कांदा टाकून घेते। ही भाजी आहे ना, तुम्ही करूनच बघा या पद्धतीने। नाही खाणारे असतील ते आवडीने ही भाजी खातील, आमच्या पण घरात तसंच होतं। ही भाजी कोणाला आवडत नाही, पण अशी बनवली तर खातात माझी मुलं। तुम्ही पण ही भाजी ट्राय करा आणि मुलांना द्यावा, खातील। कांदा आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे। आपली हिरव्या वांग्याची पण रेसिपी आहे व्हिडिओमध्ये, तिथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। ह्या मिरचीला आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलाय, आणि ह्या भाजीला आहे ना ओलं खोबरंच लागतं। हे बघा, आपला कांदा झालेला आहे, इथपर्यंतच करून घ्यायचं आपल्याला। आता त्याच्यामध्ये टमाटर टाकते, आता हे टमाटर नरम झालं पाहिजे। मुलं पण आवडीने खातात भाजी, अशा प्रकारे बनवली ना सगळी खातात। तर आपला टमाटर पण झालेला आहे, आणि हळद टाकून घेते। इथं आपल्याला हळदीचाच वापर करायचा आहे। हळद पण फ्राय झाले, गॅस थोडी बारीक करते। हे आपलं वाटण आहे ना, हे वाटण आहे ना, ते सगळं याच्यात ॲड करायचं आहे। हे चांगलं भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण सगळं कच्चंच घेतलेलं आहे ना, कांदा, खोबरं, मिरची, हे सगळं आपलं हिरवत असं आहे, म्हणजे कच्चं। त्याचा हा पूर्ण उग्रवास जायला पाहिजे, तरच भाजीला चव येईल चांगली। पाणी टाकते मी,
हे भांडं धुवून घेते आणि तेच पाणी त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे मसाले खाली लागणार नाही. वाटण केलं होतं ना आपण या भांड्यामध्ये, तेच पाणी मी टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. शिमला मिरची लगेच शिजायला टाइम नाही लागत, ती वाफेवर शिजते चांगली. हे वाटण थोडं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. गॅस बारीक करून मी थोडा वेळ झाकण ठेवते, कारण हे असं उडते ना, थोडं झाकण ठेवते मी. तर पाहूया आपलं वाटण शिजलंय काय. हे बघा, वाटण आपलं शिजलेलं आहे. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकू. आता हे मिरच्या टाकून घेऊया. माझ्यापासून कट करताना अशा कापल्या गेल्यात. इथे आपण कुठले पावडर मसाले वापरलेले नाही, गरम मसाला नाही, कुठला मसाला नाही टाकलेला, फक्त हळदीचा वापर केलेला आहे. आता हे असं वर खाली करून घ्यायचं आणि झाकण मारून थोडा वेळ बघूया. गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. ते वाटण आहे ना, ते खाली लागेल. शेंगदाणे घेतलेत ना आपण त्याच्यात, शेंगदाणे खोबरे. थोडा वेळ बघूया. चला तर बघूया आपली भाजी झाली काय. अरे बघा, आपली भाजी तयार आहे. चटपटीत आपली शिमला मिरची तयार झालेली आहे, झटपट होणारी घरच्या साहित्यामध्ये. आता मी गॅस बंद करते. आणि हो, मला आमच्या घरात तिखट जरा थोडं जास्त लागतं, म्हणून मी 5 मिरच्या याच्यात वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. मी गॅस बंद करते. तर अशा प्रकारे ही आपली हिरवी शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण घरी करून बघा. आणि ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा फुलका, डाळ भात ह्याच्या संगती पण खाऊ शकता. तर अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असला तर मला कमेंट करून नक्की सांगा ती कशी झाली म्हणून. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.